नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रकरण 10 शीतयुद्ध या प्रकरणावरील बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ज्यामध्ये पहा, सार्कचं मुख्यालय काठमांडू येथे आहे. सन 1986च्या हरारे येथील परिषदेत दक्षिण आफ्रिकेला लागून असलेल्या राष्ट्रांच्या मदतीसाठी आफ्रिका खंड स्थापन करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे व साम्यवादी राष्ट्रे यांच्या सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. सिएव्हट संघटनेचे मुख्यालय थायलंड येथे होते. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या प्रश्नाचा उपप्रश्न पाहिला आहे. आता दुसरा प्रश्न उपप्रश्न ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे. त्यामध्ये पहिला प्रश्न पहा, दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा अमेरिकन राजनीतिक स्तंभलेखक आणि योग्य उत्तर आहे ऑल्टर लिपमन. सेंटो कराराचे सुरुवातीचे नाव बगदाद करार. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्या गटात सामील न होण्याचे भारताचे धोरण अलिप्ततावादी धोरण. युरोपमध्ये अमेरिकेच्या विरोधात सोव्हिएट रशियाने घडवून आणलेला करार ऑर्सा करार. पुढचा प्रश्न आहे पहा, उपप्रश्न योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये पहा, अंजुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण ह्या राष्ट्रांना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. युरोपात नाटो संघटनेची स्थापना करण्यात आली. सोव्हिएट रशियाच्या विस्तारवादाविरुद्ध युरोपियन राष्ट्रांना लष्करी संरक्षण देण्यासाठी नाटो या संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रश्न तिसरा संकल्पना चित्र पूर्ण करा. ज्यामध्ये पहा, सार्क समोरील आव्हाने दिलेली आहेत. यामध्ये 4 आव्हाने दिलेली आहेत आणि 4 आव्हाने आपण लिहायची आहेत. ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता, दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी, वाढता दहशतवाद, भिन्न राज्यपद्धती, हे 4 जे आहेत ते आव्हाने दिलेली आहेत आणि पुढची आव्हाने आपल्याला लिहायची आहेत. त्यामध्ये पहा, संरक्षणावरील खर्च, कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, लोकसंख्या विस्फोट, अपुरा व्यापार. प्रश्न चौथा टिपा लिहा. ज्यामध्ये पहा, शीतयुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्र व साम्यवादी राष्ट्र यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो दीर्घकाळ संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध असं म्हटलं जातं. ऑल्टर लिपमन ह्या स्तंभलेखकाने या संघर्षाला सर्वप्रथम कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध हा शब्दप्रयोग वापरला. 2 राष्ट्रगटात तीव्र शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली. परस्परातील अविश्वासातून प्रत्येक राष्ट्रगट आक्रमक राजनीती करू लागला. अमेरिका व सोव्हिएट रशिया हे या गटांचे नेतृत्व करीत होते. प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणे म्हणजे शीतयुद्ध होय. दुसऱ्या महायुद्धानंतर 1991 पर्यंत शीतयुद्धाची ही परिस्थिती जगात होती. दुसरी टीप आहे पहा, अलिप्ततावाद. कोणत्याच राष्ट्रगटात सामील न होता स्वतंत्रपणे आपल्या देशाची धोरणे आखणे व सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवणे या धोरणालाच अलिप्ततावाद असे म्हणतात. भांडवलशाही राष्ट्रांचा गट व साम्यवादी राष्ट्रांचा गट या दोन्ही राष्ट्रगटांपासून अलिप्त राहून परराष्ट्र धोरण ठरवणे यालाच अलिप्तवाद असे म्हणतात. अलिप्तवादात स्वतःच्या राष्ट्राचा विकास स्वतःच करणे, स्वतःची धोरणे स्वतःच ठरवून शांततेचा मार्ग स्वीकारणे या धोरणाचा समावेश होतो. अलिप्ततावाद ही संकल्पना युद्धापेक्षा शांततेशी, शांततामय सहज जीवनाशी अधिक निगडीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीनं आपण प्रकरण 10 शीतयुद्ध ह्या प्रकरणावरील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
प्रकरण 11 बदलता भारत भाग 1 ह्या विषयीची माहिती घेणार आहोत. आणि त्यासाठी एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलला भेट देऊन सर्वांनी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.